नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे जे काकडी पीक पाहतात ते काकडी पिकाला चांगल्या पद्धतीने कांडोकांड फळ दिसतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धती आहे आणि आताच्या स्टेजमध्ये या ठिकाणी डावणीचे स्पॉट आपल्याला ॲक्टिव्ह आहेत। तर डावणीचे स्पॉट या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डावणीचे स्पॉट ॲक्टिव्ह आहेत। तर या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे। बुरशीनाशक जात असताना या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बुरशीचे जे स्ट्रोबिलिन मोलिक्यूल गटातलं आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे पीआय इंडस्ट्रीचं जे विजमा आहे या ठिकाणी बास्कोलाइड आहे आणि पॅरास्ट्रोबिलिन मोलिक्यूल गटामधलं आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरायचे। जे हाय मोलिक्यूलमध्ये काम करतात तर या ठिकाणी आपल्याला विजमा 240 ग्राम प्रति एकर या ठिकाणी वापरून घ्यायचे। त्याचबरोबर एखादं कीटकनाशक जेणेकरून पांढरी माशी असेल, नागाळे असेल तर बायो 303 असेल किंवा दमसत जाळी जे जैविक फॉर्म्युलेशनमध्ये काम करतात ते या ठिकाणी आपण वापरू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरून घ्या। त्याचबरोबर एखादं आपल्याला साधं मायक्रोटन जरी वगैरे घेतलं तरी चालेल किंवा सिलिकॉन या ठिकाणी आपण स्प्रे करू शकतो। निश्चितच ह्या पद्धतीमध्ये फवारणी करा, निश्चितच त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि 100% आपल्याला रिझल्ट मिळणार आहे। आणि कांडोकांड फळ आहे तर या ठिकाणी आपल्याला फ्लावरिंगसाठी या ठिकाणी पाटील बायोटेकचं जे फॉलिब्युन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे। पण तुम्ही कांडोकांड या ठिकाणी फळ तुम्हाला दिसत आहे आणि उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढणार आहे। तर याचाच फायदा आपल्याला निश्चितच हा 100% आणि चांगला होणार आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।